भारत वर्षेर तमाम गोरभाई बहनेनं मारो जय सेवालाल। मैं प्राध्यापक रवींद्र राठोड आज एक ग्रंथ प्रकाशन सोहळा में प्रास्ताविक भूमिका मांडेवास तमारा मुंड्यांग सादर छू। आद्य प्रबोधनकार संत श्रेष्ठ सेवालाल महाराज सुको मलक हारो करेवाळो नायकडा हाजू संघ अर्थात वसंतरावजी नाईक साहेब ये दोई महामानवेर क्रांति विचारेने नमन करतानी आजेर प्रास्ताविक भूमिका तमारा मुंड्यांग मांडरो छू। भाइयों, गोर याडीर कल्पना विश्व माहिती जन्मेन आई हुई गोर संस्कृति सेन साईवेस कीड़ी मुंगीन साईवेस जीव जनगाणीन साईवेस गोर गोरून साईवेस ही मानवतावादी विचार पेरेवाळ आणि सारी जगेरो विचार करेवाळ गोर वहिवाट आणि मुयेन मट्टी भुकेन बाटी तरसेन पाणी देवाळ तमार हमार गोर संस्कृति आणि वो गोर संस्कृति आपण सपूत करतानी आज एक ग्रंथ प्रकाशन सोहळानं संपूर्ण भारत वर्षे में लाइव प्रसारणेर माध्यमे माहिती देखरे जे मार गोर भाई बहन पुनश्च एकदा शेन मारो जय सेवालाल। भाइयों, आज 9 अगस्त 2020 दन दितवार ई दन संपूर्ण भारत में क्रांति दन करतानी मनाया माई आवच। साथोसाथ ये दनेर वळख जगेरे पुटेप जागतिक आदिवासी दन करतानी ये दनेन वळखे मावच। जागतिक आदिवासी दिन आणि क्रांति दिन ये दोई दनेरे माध्यमे माहिती येरो योग साधतानी आज चिंचखेड तांडा तहसील किनवट जिल्हा नांदेड ये चिंचखेड तांडाम ग्रंथ प्रकाशन सोहळारो आयोजन करेम आयच। आजेरे कार्यक्रमेर अध्यक्ष उद्घाटक सन्मान्य अतिथी लेखक आणि प्रस्तुत आता ग्रामवासी। भाइयों, साहित्य ही समाजेरो आसारच। मोठे मोठे साहित्यिक मोठे मोठे जाणकार केगे कि जे समाजेरो साहित्य छे वो समाजेने इतिहास छे। जे समाजे में साहित्य लकायम आईनी वो समाजेरो भूतकाळ यी केनीच मालम वेईनी। तम हम नसीबवान छा कि अपने समाजेरो साहित्य आप लकायम आरोस। नायकडा हाजू संघ शिक्षणेरो प्रसार किदो संपूर्ण महाराष्ट्र में शाळाच शाळा वाटप किदो वरे माध्यमे माहिती वंचित पीडित आणि आपण उपेक्षित लोक शाळेम जायला शिकेला आणि शिक्षणेरे माध्यमे माहिती जगेरो अभ्यास करेर जे शिकवण तमनेन हमनेन मळी वो माहिती काही प्रचंड मेहनत करेवाळ आणि शब्देन जागेवाळ काही शिक्षित मंडळी मुंडा गाताणे ये साहित्य क्षेत्रे में आपण वळख मांडेर कोशिश लारेर काही सालेती चालूस। आपण आदरणीय बळीराम पाटील, आदरणीय रावजी राठोड, आदरणीय मोतीराज राठोड ही से साहित्यिक लोकूर जर फळी आपण देखे तो गोर बंजारा संस्कृति रो इतिहास गोर बंजारा संस्कृति खाना खुना ये जगेरे पुटे पर सिद्ध करेवास ये लोग बी पेरताणी गेच ये तमने हमने दिशा बतागेच आणि ये साहित्यरो जे वृंदावन फुलायरो काम छ ई साहित्यर जे क्षेत्र में आपण वळख मजबूत करेर काम छ। आजे रे ग्रंथ प्रकाशन सोहळान केतुगणा मन आनंद वच कि ये साहित्य क्षेत्र में गोर बंजारा जीवन पद्धतीरो आदर्श आणि जगज्येष्ठ असे संस्कृतीरो दर्शन घडायवा संपूर्ण जीवन खर्ची घालेरो काम हिमणी पुत्र बापू अर्थात मोहन गणूजी नायक ये किदेस आणि मोहन गणूजी नायक ये फक्त गोर बंजारा संस्कृतीरो दर्शनच जगेन घडाय कोणी तो एक साहित्यिक कसो रेणू आणि साहित्यिकेर लखणी समाजे विषयी कतरी समर्पित रेणू
येरो एक आदर्श सुद्धा आयवाळे नवी पिढीन घडान दिनेच. भीमणीपुत्र मोहन गणूजी नायक येंदुरो साहित्य क्षेत्रेमायरो योगदान प्रचंड मोठोस. आपण शेवाते प्रास्ताविक भूमिकामा केतू कोण यावं पळवंदूर पुस्तकेरो परिचय मनात देणं गरजेर वाटच. भीमणीपुत्र मोहन गणूजी नायक येंदूर पुस्तक नसाबी, गोरपान, क्रांतिसिंह सेवादास, मारवणी, तुकारी, केसुला असे अनेक अत्यंत दर्जेदार पुस्तकेर लेखन वो करमेलेस. गोरपान बोली भाषारो सौंदर्य ही पुस्तक अत्यंत सुंदर पुस्तक. ये पुस्तकेर अनुवाद सुद्धा इंग्रजी में डॉक्टर दिनेश राठोड ये किदेस. मारोणी ही पुस्तक वाचकेनं एकोणा वाचन सुरुवात किदे तो हेटमेलू वाटेन. भीमणीपुत्र मोहन गणूजी नाईक येंदुरो केसुला ही काव्य संग्रह तमने हमने लढेर शक्ती दच, तमने हमने लढा लढेर प्रेरणा दच. आणि ये व्यवस्था जे शोषण करीच वो व्यवस्थार विरुद्ध प्रचंड आवाज वटायर ताकत वंदूर एक एक कवितांश. क्रांतिसिंह सेवादास तोडावाळो ही पुस्तक परिवर्तनेर नांदीच आधुनिक विचारेने स्वीकारेरो न आधुनिक विचारेती जीवन जगेरो मूलमंत्रच ही पुस्तक दच. नसाबी ही पुस्तक तांडेरो जीवन आपण बतावच. आणि वाते मुंगा मोलारी ही पुस्तक सुदैवेती म प्रथम पहिलो भाग म संपादित किदो. ही वाते मुंगा मोलारी पुस्तक ही संपूर्ण पुस्तक गोर बोली भाषा आणि गोर बोली भाषारो सुंदर मोहक न्यारो रूप वाचकेने ये माध्यम माहिती सांभळेन मळस वाचेन मळस. भाइयों आयवाळे पिढीनं जर साहित्य क्षेत्रे माहिती गोरबंजारा संस्कृतीने देखेरवी तो भीमणीपुत्र मोहन गणूजी नायक ई नाम वंदून आजच वंदू हृदयम कोरलेन चावस. अतिशय प्रतिकूल परिस्थिती रेर नंतर तब्येत प्रचंड त्रासदेर नंतर आणि कोणशीही नोकरी न करता शिक्षण क्षेत्रेम काम न करता एक व्यक्ती शिक्षण लेताणी संपूर्ण जीवन शेती करताणी आपण साहित्यरो सेवा अखंडित करतो आहेच. आज 70 वर्ष ओलांडेर नंतर सुद्धा मंदूर लकणी वत्रीच दमदार आणि वत्रीच धारधार आणि वत्रीच सुंदर चालरीच ही आत्री साधावाद छेचा येणं प्रचंड बळ लागच, पिसा लागच, खर्च लागच. पण भीमणीपुत्र बापू येंदूर स्वभाव आणि येंदूर विचार ये कनाईच स्वाभिमाने तडा जाय देवाळशी व अत्यंत ताठकनाती स्वाभिमाने ती जगते आहेच. आणि वत्राच प्रचंड साधनामाई रेताणे वो साहित्य निर्मिती करते आहेच. ही संपूर्ण भारतवर्षेर गोर बंजारा भाई बहन आणि गोर माटी सरू आनंदेर आणि गर्वेर वाच. आज ये ठिकाणी 3 पुस्तकेरो ग्रंथ विमोचन वेरोज. भीमणीपुत्र मोहन गणूजी नायक येंदुरो लावण पिवशी ही एक पुस्तक आणि भीमणीपुत्र लिखित ऍडव्होकेट चेतन नायक संपादित वाते मुंगा मोलारी भाग 2 ही दुसरं पुस्तक. हे दोई पुस्तक भीमणीपुत्र बापू लिखित आणि चेतन नायक संपादित वाते मुंगा मोलारी भाग 2 हे दोई पुस्तकेरो आता ग्रंथ विमोचन वेरोच. और आपण साक्षीदार छा. और साथोसाथ प्रतिभावंत कवी सुरेश मंगोजी राठोड ये मराठी, हिंदी आणि गोरबोलीमाई तिन्ही भाषामाई प्रचंड सुंदर आणि प्रचंड प्रतिभा कविता ये लगते आवच आणि संपूर्ण भारतवर्षेमाई येंदुरो परिचयच. कवी सुरेश राठोड येंदूर गेय संवाद ई पुस्तक आजेरे ये ग्रंथ प्रकाशन सोहळामाई प्रकाशित वेरोच. हे तीनही पुस्तक अतिशय सुंदर आणि गोर बोली आणि गोर बंजारारो साहित्य विश्व समृद्ध करेवाळच. ये तीनही पुस्तकेर माध्यमे माहिती गोर बंजाराच कोणी
तो संपूर्ण भारतवर्षेमय साहित्य विश्वमय ये पुस्तकेर नोंद कधीतरी इतर भाषिक साहित्यिकेन सुद्धा लेणू लागे असे दर्जेदार हे पुस्तक छ. कवी सुरेश राठोड येंदुरो तुकारी ई काव्यसंग्रह एरे अंग प्रकाशित वेमेलो छ. भीमणीपुत्र मोहन गणूजी नायक ये 11 जानेवारी 2003 ये तारीखेनं उमरखेडेनं परिवर्तनवादी गोर बंजारा साहित्य संमेलन हुयो. वो साहित्य संमेलन वो अध्यक्ष स्थान सुद्धा वो भूषा मिलेच. आणि 29 व 30 मार्च 2018 ऑल इंडिया बंजारा सेवा संघ द्वारा आयोजित अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन डोंबिवली मुंबईनं हुयो. वर अध्यक्ष पद सुद्धा भीमणी पुत्र मोहन गणूजी नायक एनून और सन्मान देयम आयो. ये दोई साहित्य संमेलन वो अध्यक्ष व्यक्ती आणि अतिथी आयवाळ अनेक नवोदित लेखक साहित्यिक नवोदित कवी एनून प्रेरणा देरो काम सतत वो करते आहेस. आणि वंदुरोच विचारपुत्र करतानी कवी सुरेश राठोड येनुरो तुकारी ई काव्यसंग्रह डोंबिवली आता हुए अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनेमय तुकारी ये काव्यसंग्रह प्रकाशन वंदुरे हातेतीच हुयोच. आणि भीमणीपुत्र मोहन गणूजी नायक येनुरच प्रेरणा ती अनेक कवी आज गोर बंजारा समाजमय लकरेच वंदूर कविता संग्रह प्रकाशित वेरेच आणि वो लकणी हातेम पकड लिदेच. भाईयो आंगेर लड़ाई मातेर लड़ाईच. आंगेरो लड़ाईरो शस्त्र ई लकणीच. तो लकणी आपण मजबूत करणू लागिये ये विचारेम आणि ये विचारेनं मजबूत करे माई भीमणी पुत्रेरो फार मोठं योगदान छ. आणि वरो विचार पुत्र करतानी कवी सुरेश राठोड ये कायम समाजेनं जागो करेवाळ समाजेनं आंगेर संकट केवाळ समाजेनं लढेर ताकद देवाळ कविता सतत करते आरेस. ये दोई साहित्यिक ये अतिशय प्रतिभावंत साहित्यिक छ. आणि ये साहित्यिकेर ये ग्रंथ घरोघर जाणू ये साहित्यिकेर ये ग्रंथ लोक वाचणू आणि उमायती प्रेरणा लेताणी गोर बंजारा संस्कृतीरो न्यारो मोहक रूप ही जगे उंड्यांग वत्राज पुरजोर पद्धती मानणू या आशा ती ही ग्रंथ प्रकाशन सोहळा आता आयोजित करे मायच. जतेलग साहित्यरो प्रसार आणि प्रचार वेवाळो छे जतेलग साहित्यनं मान सन्मान वळेवाळो छे आणि जतलग साहित्यिकेनं सामळेवाळ लोक आंगायवाळ छे वतलग गोर बंजारा संस्कृतीच कोणी तो नवीन विचारेनं सुद्धा स्थान रेवाळो छे. करताणी जे समाजेम साहित्यिक आणि जे समाजेम साहित्यनं सन्मानेरो स्थान छ वो समाजेर इतिहास वो समाजेरो भविष्य ई सुरक्षित छ. वो समाजेनं सन्मान ई कायम मळतो आवस. करताणी आजेर ये ग्रंथ प्रकाशन सोहळामाई ये तीनही पुस्तकेरो जे प्रकाशन वेरो छ ये प्रास्ताविक भूमिकार माध्यमी माहिती मग तमाम भारतवर्षेर गोर भाई बहनेनं विनंती करूचू की ये ग्रंथ प्रकाशन सोहळाम जे तिनी पुस्तक प्रकाशित हुएच इंदुरो वाचन करीचं आहे. आणि इंदुरो वाचन करेनंतर वो गोर बंजारा संस्कृतीनं पुरजोर पद्धती जगे मुंड्यांग मांडीच आहे. आणि एमायथी नवे विचार लेताणी नवे विचार आणि ये नवे विचारेरो संकल्प लेताणी गोर बंजारा संस्कृतीच कोणी तो संपूर्ण मानव जातीनं बळ द्यायचं आहे. करताणी आजेरी ग्रंथ प्रकाशनेरो सोहळा लेणो फार गरजेरो छ. ग्रंथेरो प्रकाशन करताणी ग्रंथ विक्री सारू आपण उपलब्ध कर सकाचा पण ग्रंथ प्रकाशन सोहळा लेताणी ओ लेखकेर भूमिका ओ उद्घाटकेर भूमिका वो पुस्तकेरो औचित्य वो पुस्तकेમાં समाविष्ट घटक आणि वो पुस्तकेरो परिचय संपूर्ण समाजेन घडीचा आहे. संपूर्ण समाजेन एरे बाबत माहिती मिळीची आहे. ही अपेक्षा ये ग्रंथ प्रकाशन सोहळा छ करताणी ही ग्रंथ प्रकाशन सोहळा आता आयोजित करे मायच. फार जास्त वेळ म लुनी आता अनेक अतिथी आणि अध्यक्ष इंदूर वक्तव्य इंदूर भाषण आपण सांभळेर छ. आता लाईव्ह प्रसारण माध्यमे माहिती तमाम भारतवर्षेर जे गोर भाई बहन ये कार्यक्रम सांभळ रेछ वंदून ये पुस्तकेर नोंद लेणू ये अपेक्षा व्यक्त करूचू. बापू भीमणीपुत्र मोहन गणूजी नायक येंदूर आरोग्य येंदूर तब्येत
खूप आचरेणू आणि ಒಂದೊಂದು दीर्घायुष्य लाभणू आजी साहित्य सेवा ಒಂದು हातेती घडणू कवी सुरेश राठोड येंदूर प्रतिभा हानोच जागृत रेणू आणि ಒಂದೂರು हातेती अतिशय उच्चतम साहित्य कृती निर्माण वेणू आणि गोरबंजारा समाजानच कोणी तर संपूर्ण मानव जातीनं वो एक देणगी देणू आणि ಒಂದೂರು गर्व संपूर्ण मानव जातीने वेणू असो साहित्य ಒಂದೂರು हातुती घडणू ही इच्छा ಒಂದೂರು कंती व्यक्त करूचू आणि ॲडव्होकेट चेतन नायर यांनी सुद्धा अंग असे आचे ग्रंथ संपादित करणू आणि वर प्रेरणा हे कार्यक्रम कंती म्हणू आज अपेक्षा ಒಂದೂರು कंती करूचू आता उपस्थित से मान्यवर आणि भारतवर्षे माई मन सांभळे जो कोण से सन्माननीय गोर भाई बहन इंदून मारो जय सेवालाल कुचू आणि मग मार प्रास्ताविक कथनेनं आता विराम दूचू।